आपलं आरोग्य आपली जबाबदारीमध्ये तळजाई ह्या एरियामध्ये पुण्यामध्ये तळजाई आहे। या ठिकाणी पोपट सर या ठिकाणी आळस न करता दररोजचा व्यायाम करण्यासाठी येतात। विशेष तुम्ही बघू शकता यांची फिटनेस जर बघू शकता, यांचं वय आता लक्षात येईल की फिटनेस किती स्ट्रॉंग आहे। आपण त्यांना विचारूया त्यांनी काय करतात, किती दिवसापासून व्यायामला येतात आणि त्यांचा फिटनेसचा राज काय। श्री पोपट अप्पाराव चोरमले, रिटायर्ड शिक्षक, गेले 30 वर्ष झालं या तळजाई जंगलात येत आहे। बर, आणि ही काळाची गरज आहे। जंगलात येणं आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत उत्तम आहे। अच्छा, तुम्ही व्यायाम केल्यामुळे काय फरक वाटतो तुम्हाला? दिवसभर फ्रेश राहतो, उत्साह राहतो, आनंदी राहतो। बर, हा सर मला एक सांगा की आपण शिक्षक आहात आणि 30 वर्षापासून व्यायामला येता, तुम्हाला काही बीपी शुगर आहे का? काही नाही, बीपी नाही, शुगर नाही, काही नाही। आपलं एज काय? 62। बघू शकता की त्यांचं 62 वर्ष वय आहे, तरी यांना बीपी नाही, शुगर नाही। ह्याचं सर्वात मोठं कारण मागच्या 30 वर्षापासून व्यायामला येतात। काकाजी, मला एवढं विचारायचं आहे की भारतातले अनेक लोक आळस न करता व्यायामला यायला वेळच काढत नाहीत, अशा लोकांना सल्ला काय? जे लोक व्यायामला येत नाहीत अशा लोकांना सल्ला काय तुमचा? त्यांनी आळस न करता आळस झटकून जंगलात फिरायला आलं पाहिजे आणि हे काळाची गरज आहे। बघू शकता की इथं बघा 62 वर्ष वय आहे, बीपी नाही, शुगर नाही आणि बघा तब्येत देखील किती स्ट्रॉंग आहे आणि रिटायर शिक्षक आहेत बघू शकता। आणि मागच्या 30 वर्षापासून तळजाईच्या जंगलामध्ये, तळजाई हे जंगल हे पुण्यामध्ये आहे, बालाजी नगर पासून एक 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे। कारण की आपण स्वतःचं आरोग्य जर सांभाळलं तरच आपलं आयुष्य वाढेल। आज प्रत्येकाकडे घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, पण आरोग्याचं नाही। तर आरोग्य स्ट्रॉंग करायचं असतं सकाळी उठून, जसं आमचे सर पोपट सर आहेत, शिक्षक आहेत, यांचं तुम्ही आरोग्य बघू शकता की ह्यांची काळाची गरज आहे अशा प्रकारे व्यायाम करणं। काका सर, आपलं खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय भारत। धन्यवाद।